आज एका वेगळ्याच विषयावर बोलण्यासाठी आलो आहे. खरं तर ओडिसातील जितू मुंडा हे आदिवासी पाड्यातील हा तरुण 2 महिन्यापूर्वी त्याच्या बहिणीचा मृत्यू झाला होता. मृत्यूपूर्वी त्या बहिणीनं बैलगाडी विकून 13,300 रुपये ओडिसा ग्रामीण बँकमध्ये ठेवले होते. आता प्रश्न येतो की 2 महिन्यानंतर तिच्या भावाला या पैशांची गरज निर्माण झाली. तो आदिवासी पाड्यावर राहत होता. त्याला बँकिंग व्यवहाराचं माहीत नव्हतं, पण त्या बँकेत गेला आणि सांगितलं माझ्या बहिणीचा मृत्यू झाला आहे. पण बँक कर्मचाऱ्यांनी त्याला सांगितलं की डेथ सर्टिफिकेट घेऊन ये. तो कधीच शाळेची पायरी चढला होता. तो आपल्या पाल्याच्या पलीकडे कधीच गेला नव्हता. त्यामुळे त्याला नेमकं काय करायचं हे समजत नव्हतं. तो तसाच 3 किलोमीटर आपल्या गावात गेला आणि ज्या ठिकाणी आपल्या बहिणीचा मृतदेह पुरला होता त्या कबरीकडे गेला. त्या कबरीतून तो मृतदेह बाहेर काढला, एका गनी बॅगमध्ये गुंडाळला आणि तो मृतदेह घेऊन 3 किलोमीटर चालत त्या बँकेपर्यंत गेला, ओडिसा ग्रामीण बँक. तिथे त्या डेस्कवर तो मृतदेह ठेवला आणि कर्मचाऱ्यांना सांगितलं हा पुरावा आहे. आज सांगायचं वाटतं की लोकशाहीची लखतर जी निघाली आहेत ते अशा पद्धतीने. खरं तर डिजिटल इंडिया आपण म्हणतो, 1 क्लिकवर आपण सगळे व्यवहार करत असतो. पण आज खेडोपाडी असलेले हे जे बांधव आहेत, जे अशिक्षित बांधव आहेत, आदिवासी भागात राहणार आहेत, त्यांची अतिशय दयनीय अवस्था आहे. त्यांना आपल्या हक्कासाठी झगडावं लागतंय. तो मृतदेह ज्या डेस्कवर पडला होता तो जसा होता त्या पद्धतीने आज आपली लोकशाही दिसत आहे. लोकशाहीची वाट अशाच पद्धतीने लागली. खरं तर त्या स्वतःच्या पैशासाठी त्या भावाला, जितू मुंडाला हे जे सगळं करावं लागलं ती खरंच दयनीय अवस्था होती. आता कुठे या प्रशासनाला जाग आली आणि त्या 2 दिवसानंतर त्या पैशांचे व्यवहार सुरू होऊ लागले. खरंच आपण या डिजिटल इंडियामध्ये कुठे जाऊन पोचलो आहोत आणि कसं काय करणार आहोत या आगामी काळात या आदिवासी पाड्यात राहणाऱ्या लोकांबद्दल, अशिक्षित लोकांबद्दल खरंच निरुत्तर करणारा प्रश्न आहे. तर नक्कीच विचार करा याबाबत आणि ठरवा की काय डिजिटल इंडिया आपल्यासाठी किती योग्य आहे. खरंच लोकांपर्यंत पोचलं आहे का? आदिवासी लोक जे आहेत त्यांच्यापर्यंत ही यंत्रणा पोचली आहे का? तर हे ओडिसाचं दृश्य पाहिल्यानंतर मात्र निरुत्तर